मकर संक्रांतीच्या उत्साहानंतर येणारा दुसरा दिवस म्हणजे किंक्रांत. संक्रांतीचा सण हा 3 दिवसाचा असतो. पहिला दिवस भोगी, दुसरा दिवस संक्रांत आणि तिसरा किंक्रांत. याला कर दिन असे देखील म्हणतात. अत्यंत महत्त्वाचा हा देखील दिवस आहे. त्यामुळे तुम्हाला आज गुरुवार किंक्रांत संक्रांतीची कर कोणत्याही परिस्थितीमध्ये दिवसभरात आईने मुलांवरून ओवाळून टाका. ही एक वस्तू सर्व संकट, विघ्न पूर्णतः नष्ट होतील आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमची प्रगती होणार आहे. तर अशी कोणती वस्तू आईने मुलांवरून उतरवायची आहे, कोणत्या वेळेत दिवसभरात उतरवायची आहे, सविस्तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा. पौराणिक कथेनुसार देवी संक्रांतीने संक्रांतीच्या दिवशी संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संक्रांतीने किंकर नावाच्या अत्यंत क्रूर आणि शक्तिशाली राक्षसाचा देखील वध केला होता. याचा विजय म्हणून हा दिवस म्हणजेच किंक्रांत हा दिवस साजरा केला जातो. देवीने या राक्षसाचा संहार करून पृथ्वीवरील सज्जनाचे रक्षण केले होते, म्हणून या दिवशी देवीच्या विजयी स्वरूपाची पूजा केली जाते. समाजात अशी मान्यता आहे की किंक्रांत हा दिवस शुभ कामासाठी वर्ज्य आहे. यामागे काही कारणे देखील आहेत. हा दिवस युद्धाचा आणि संहाराचा होता, म्हणून नवीन मंगल कार्याची सुरुवात या दिवशी केली जात नाही. त्यासोबतच संक्रांतीचा काळ हा संक्रमणाचा असतो. या काळात निसर्गात बदल होत असतात. त्यामुळे जुन्या काळातील लोक या दिवशी लांबचा प्रवास करणे किंवा महत्त्वाची कामे करणे हे आवर्जून टाळतात. त्यासोबतच भोगी आणि संक्रांतीच्या गडबडीनंतरचा हा दिवस गृहिणीसाठी अत्यंत विश्रांतीचा मानला जातो, म्हणून देखील या दिवशी काहीही काम केले जात नाही. अशा प्रकारे या दिवशी काही काम करू नये अशी मान्यता आहे. त्यासोबतच काय करावे, आवर्जून करावे हे काही थोडक्यात बघूयात. हा दिवस राक्षसावरील विजयाचा असल्याने देवीची पूजा आवर्जून करायची आहे. अनेक ठिकाणी मकर संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत सुवासिनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवत असतात. त्याला किंक्रांतही अपवाद नसते. थंडीचा काळ असल्याने गरजू लोकांना अन्न, वस्त्र, उबदार कपडे आजच्या दिवशी तुम्ही आवर्जून दान करावे. हा दिवस शुभ कार्यांसाठी वगळता पूजा अर्चा, दानधर्म आणि कोणतेही उपाय करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आणि शुभ मानला जातो. म्हणूनच आज आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये हा उपाय करायचाच आहे. तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांना प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी, त्यांना कोणतेही संकट त्यांच्या आयुष्यात येऊ नये यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जर तुमची मुलं वारंवार आजारी पडत असतील किंवा तुमची थोडी मोठे मुलं असतील आणि ते कोणाचीही ऐकत नसतील किंवा मग खूप अभ्यास करताय परंतु परीक्षेच्या वेळेला काहीही लक्षात राहत नाही किंवा मग तुमच्या मुलांना नेहमी कोणतेही नकारात्मक विचार येतात, चिडचिड करतात, रागराग घरामध्ये करत असतील तर अशा प्रकारच्या सर्व समस्या या दूर होतील. कधीकधी मुलांना नजरबाधा होत असते, कधीकधी आपलीच नजरबाधा होते किंवा मग बाहेरच्या लोकांचीही वाईट दृष्टी पडल्यास नजरबाधा होत असते. दोन्हीही कारणं असू शकतात नजरबाधेसाठी आणि त्यामुळे मुलं सतत चिडचिड करत असतात व त्यांच्या वागण्यामध्ये देखील तुम्हाला फरक झालेला जाणवत असेल तर तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सर्व संकटे, समस्या दूर होतील. कोणतेही संकट तुमच्या मुलावर येणार असतील तर ते आधीच नष्ट होतील, विघ्नही दूर होतील आणि त्यांच्या प्रत्येक कामामध्ये, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायला कोणीही थांबवू शकणार नाही. त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होणार आहे. कारण हा एक अत्यंत महत्त्वाची जी वस्तू आहे ती आपल्या घरातच असते आणि हा एक अतिशय प्रभावी आणि फायदेशीर उपाय देखील आहे. आणि आजच्या या शुभ दिवशी केल्यामुळे निश्चितच त्याचे परिणाम तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील. तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला बदल झालेला लवकरच जाणवेल. फक्त हा उपाय तुम्हाला करताना मनोभावे आणि श्रद्धेने करायचा आहे आणि सकारात्मकतेने करायचा आहे. या दिवशी काही कामे करणे अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामधलाच हा एक काम म्हणजे हा एक उपाय आणि या दिवशी काही कामे आवर्जून टाळायची आहेत. त्यापैकी किंक्रांत हा दिवस शांत राहण्याचा आहे. या दिवशी घरामध्ये कटकट, भांडण, कोणाचाही अपमान करू नका. घरातील कलहामुळे नकारात्मक शक्तींना वाव मिळत असतो, ज्यामुळे वर्षभर घरामध्ये अशांतता राहू शकते. म्हणून तुम्हाला या दिवशी शांत राहायचे आहे, नामजप करायचा आहे. तुम्ही जितके देवाचे नामस्मरण कराल तितके तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होत असते. त्यासोबतच या दिवशी सोने चांदी, नवीन दागिने खरेदी करणे, नवीन वाहन खरेदी करणे, जमीन खरेदी करणे हे टाळावे. मकर संक्रांतीला तुम्ही कोणतीही खरेदी करू शकता, पण किंक्रांतीला पैसे गुंतवून भविष्यास जड ठरू शकते, म्हणून तुम्ही या दिवशी कोणतेही शुभ काम करायचे नाही आहे. त्यासोबतच तुम्हाला या दिवशी घरामध्ये मोकळ्या केसाने काम करायचे नाही आहे. अर्थातच महिलांनी किंक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर वेणी घालावी किंवा केस बांधून ठेवावे.
मोकळ्या केसांनी घरामध्ये काम करणे किंवा कचरा काढणे अत्यंत अशुभ मानले जाते. असे केल्याने घरात लक्ष्मी नाराज होत असते, अशी देखील ग्रामीण भागात आजही मान्यता आहे आणि बऱ्याच स्त्रिया हे रूल्स पाळतात. त्यामुळे तुम्ही आवर्जून हे देखील काम करा. काही अवघड नाही आहे, प्रत्येकजण हे काम करू शकतात. त्यासोबतच या दिवशी शरीरातील नैसर्गिक ऊर्जा ही संहारक लहरीशी जोडलेली असते. त्यामुळे केस धुणे, नखे काढणे किंवा दाढी करणे आवर्जून टाळावे. असे केल्यास आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो, अशी देखील मान्यता आहे. तर जी काही परंपरेनुसार आपल्या पहिल्या काळापासून मान्यता चालत आलेली आहे, त्या साध्या सोप्याच गोष्टी आहेत, त्या तुम्ही आवर्जून आजच्या दिवशी पाळायच्या आहेत. त्यासोबतच जुन्या काळापासून किंक्रांतीच्या दिवशी लांबचा प्रवास करणे देखील वर्ज्य मानले जाते. या दिवसाला करदिन म्हटले जाते. या दिवशी प्रवास केल्याने अपघात, अडचणी येऊ शकतात, असा देखील समज आहे. शक्य असेलच तर तुम्ही या दिवशी घरी राहून विश्रांती घ्यावी. शक्य नसेल तर तुम्ही लांबचा प्रवास करणे टाळावा. बाकी तुम्ही इतर तुमच्या दररोजच्या कामाला गेलात तरीही चालेल. त्यासोबतच या दिवशी अशुभ काळ मानला जात असल्यामुळे नवीन व्यवसाय सुरू करणे, साखरपुडा, गृहप्रवेश किंवा कोणताही मोठा करार करणे टाळावे. या दिवशी केलेल्या कामात अडचणी येण्याची शक्यता कायम असते. ही देखील मान्यता तुम्ही मान्य करावी आणि हे नियम तुम्ही आवर्जून पाळावे. या दिवसाला संक्रांतीची कर म्हणतात आणि या दिवशीचा दिवस कोणतेही उपाय करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि फायदेशीर मानला जातो. आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी जो उपाय सांगणार आहे तो प्रत्येक आईने करायचाच आहे. वेळात वेळ काढून करा. अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच हा उपाय करायचा आहे. मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघांसाठीही हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय आज तुम्हाला कधी करायचा आहे, तर आज तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करणे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे, कारण कोणतेही उतारे हे संध्याकाळीच केले जातात. तर तुम्हाला संध्याकाळी कोणत्या वेळेत करायचं आहे, तर 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्यावेळेत तुम्ही हा उपाय करू शकता. उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला 7 मिरच्या घ्यायच्या आहेत. लाल मिरच्या, ज्याला देठ असतात, ज्या वाळलेल्या असतात, त्या मिरच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे खडे मीठ ठेवायचे आहे. खडे मीठ नसेल तर तुम्ही आपले दररोजचे मीठ, बारीक मीठ घेतले तरीही चालेल. त्यानंतर कांद्याची साल असते ना, वाळलेली साल सुकलेली, ती तुम्हाला घ्यायची आहे. त्यासोबतच तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे चिमूटभर. जर पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता. आता हा उपाय तुम्हाला करताना तुमच्या घरामध्ये जर 2 मुलं असतील तर दोघांसाठी वेगवेगळे घ्यायचे आहे का एकच घ्यायचं आहे, हे देखील पुढे मी सांगणारच आहे. त्यानंतर त्या प्लेटमध्ये तुम्ही लसणाची साल देखील घेऊ शकता. त्यासोबतच 2 अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि या सर्व वस्तू त्या प्लेटमध्ये घेऊन मुलांना एका आसनावर बसवायचे आहे. आणि कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण हे असायला हवे. त्यासाठी तुम्ही देवघरातील दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे व त्यानंतर हा उपाय करायचा आहे. त्यानंतर मुलांना जेव्हा आसनावर बसवलेले आहे, त्यानंतर डोक्यापासून ते पायापर्यंत असे 7 वेळेला ही वस्तू तुम्हाला उतरवून घ्यायची आहे. आणि आपण जेव्हा दृष्ट काढतो त्या प्रकारे उतरवून घ्यायची आहे आणि मनातल्या मनात म्हणायचं आहे, कोणाचीही नजर लागलेली असेल तर ती दूर होऊ दे, नष्ट होऊ दे. कोणतेही संकटे, विघ्न अंगावर येऊ देऊ नको आणि माझ्या मुलांना दीर्घ आयुष्य लाभू दे. कोणतेही संकट आधीच नष्ट व्हावे यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. उतरवून झाल्यानंतर तुम्हाला एक भांडे घ्यायचे आहे. कापुराचे भांडे घ्या किंवा मग एखादी डिश देखील घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला भीमसेनी कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत. भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर घेऊ शकता. ते कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आणि त्या कापुरावर या सर्व वस्तू तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत. यामुळे मुलांना लागलेली कोणतीही नजर असो, काहीही वाईट शक्ती असो, त्या नष्ट होतील. जर तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील, 2 मुलं-मुली असतील तर दोघांसाठीही तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत. एकाच वस्तूचा उतारा या ठिकाणी दोघांवरून करायचा नाही आहे. जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर मग या वस्तू तुम्हाला मुलांच्या फोटोवरून उतरवून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही व्हिडिओ कॉल करून उतरवून घेऊ शकता. किंवा तेही शक्य नसेल तर 4ही दिशेवरून उतरवून घ्यायच्या आहेत. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या दिशेवरून तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत. तर तुम्हाला या वस्तू उतरवून नंतर जाळून टाकायच्या आहे. जर तुमच्याकडे शेणाची गोवरी असेल तर तुम्ही त्यावर देखील या वस्तू जाळून टाकू शकता. किंवा तुमच्याकडे गावाकडे तुम्ही राहत असताल आणि तिथे चूल असेल त्यामध्ये देखील जाळू शकता. आपण नेहमी दृष्ट काढताना या वस्तू वापरतच असतो, परंतु किंक्रांतीच्या या दिवशी असा हा उतारा केल्यानंतर तुमच्या मुलांवरील सर्व संकट हे नष्ट होतात आणि मुलांची प्रगती ही आवर्जून होतच असते. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.